श्रीमद भागवतम स्कंद दूसरा अध्याय 6 आणि श्लोक नंबर 23 बघतोय आपण. यदास्य नाभ्या नलिना अधः मासं महात्मनः नाविदं यज्ञ संभारान पुरुषान वयवानुते. तर इथे महाविष्णू जे आहे यांच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेव म्हणतात माझा जन्म झाला. तेव्हा त्या महापुरुषाच्या शरीर अवयवांखेरीज माझ्याजवळ यज्ञ कर्म करण्यासाठी अन्य कोणतीही साधन सामग्री नव्हती. विचार करा, निर्मितीची सुरुवात आहे. पहिले जीव जे आहेत ते जन्माला आले तर ते बघतात की फक्त महाविष्णूच आहे, बाकी काहीच नाही अस्तित्व. आणि यज्ञ करायचं त्यांना ज्ञान मिळालेलं आहे, तर त्यासाठी अं, सामग्री सामग्री शोधतात आहे. तेषु यज्ञस्य पशवः सवनस्पतयः कुशः इदं च देवयजनं कालस्तोरू गुणान्वित. तर आपल्याला माहित आहे यज्ञविधी करण्यासाठी आपल्याला काय लागतं, फुले, पाने आणि कुश गवत तसेच यज्ञवेदी आदी साधन सामग्रीची आणि योग्य काळाची वसंत ऋतूची आवश्यकता. त्यानंतर वस्तू अन्य औषधय स्नेहा रस लोह मृदो जलम रुचो यजुंशी सामानी चातुर्होत्रम च सत्तम. अन्य आवश्यक घटक म्हणजे यज्ञ पात्र पाहिजे, धान्य, धृत, मध, सुवर्ण, मृत्तिका, जल, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि यज्ञ करण्यासाठी 4 पुरोहित लागतात. तर यज्ञ यशस्वी पार पडण्यासाठी कमीत कमी 4 पुरोहितांची आवश्यकता असते. त्याचं नाव आहे, म्हणजे फर्स्ट आहे होता. होता काय करतो, साधन सामग्री अर्पण करणारा. दुसरा मंत्रोच्चारण करणारा, उद्गाता, तो तेच काम करत होता, मंत्रोच्चारण. अग्नीच्या सहाय्याविना अग्नी प्रज्वलित करणारा अध्वर्यू, तो एक असतो. आणि संपूर्ण विधीची देखरेख करणारा एक ब्रह्मा असतो. असे 4 जे आहेत हे पुरोहित असतात प्रत्येक यज्ञामध्ये, आपापलं कार्य पार करतात. असे यज्ञ आदी जन्मा ब्रह्मदेवांच्या जन्मापासून पुढे युधिष्ठिर महाराजांच्या काळापर्यंत केले जातात. त्यानंतर हे असे यज्ञ करणारे ब्राह्मणच अस्तित्वात राहिले. त्यामुळे अं, या आता विचार करा, सुवर्ण पाहिजे है ना, धान्य, धृत, मध आणि विशिष्ट प्रकारे हे भरपूर प्रमाणात पाहिजे. तर ते ठेवणे लोकांना पॉसिबल झाले नाही. आणि म्हणजे याच्यात खूप हे लागतं, काय लागतं, निधी लागतो. तर आपल्याला अं, कुठल्या बली महाराजांच्या कॅन्टोमध्ये, 8व्या कॅन्टोमध्ये जेव्हा बली महाराज आणि शुक्राचार्य आणि श्री आपले वामनदेव यांचा जो संवाद होतो, बली महाराज सर्व काही अर्पण करतात, यज्ञ जो आहे तो थांबतो. तर तेव्हा श्रीकृष्ण शुक्राचार्याला विचारतात की या यज्ञामध्ये काय काय झालं, म्हणजे काय चूक आहे ते सांग, यज्ञ पूर्ण का नाही झाला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांना उत्तर देताना शुक्राचार्य काय म्हणतात, पहिले श्रीकृष्ण विचारतात, भ्रमण संतनु शिष्यस्य कर्म छिद्रम वितन्वत यत्तत् कर्मसु वैषम्यम ब्रह्मदृष्टम समम भवेत. काय म्हणतात ते, हे शुक्राचार्य, मला कृपया बली महाराजांच्या मध्ये बली महाराजांचा दोष सांगा. या यज्ञामध्ये जे त्यांनी कुठल्या प्रकारे यजमान आहेत ते यजमानाचा काय दोष आहे तो सांगा. तर
शुक्राचार्य विचारतात, सांगतात, मंत्रतच तंत्रतच छिद्रम देश कालार्ह वस्तुनः सर्वं करोति निश्चिद्रम तव संकीर्तनम तव अनुसंकीर्तनम तव. म्हणजे भगवंता, या कुठल्याही प्रकारच्या यज्ञामध्ये चार प्रकारच्या चार प्रकारचा दोष होऊ शकतो. काय तो? देश, कालार्थ आणि वस्तूनः. तर कुठल्या प्रकारचा? फर्स्ट देश म्हणजे जागा कुठली आहे? जागेत. काल काय वेळ नसतो. अर्ह म्हणजे रेसिपियंट म्हणजे तो आपला हा काय त्याचं नाव, यजमान. आणि वस्तूना म्हणजे त्या वस्तूंमध्ये काही दूषीकरण असतं. तर या सगळ्या प्रकारच्या दूषीकरण त्वरित चाललं जाईल. कसं? अनुसंकीर्तनम तव. जर तिथे तुमचं नामाचं संकीर्तन चालू असेल, तर या सर्व प्रकारचे म्हणजे मंत्र व्यवस्थित जपाने झाला तोही फॉल्ट आहे. मंत्रतच तंत्रतच. तंत्र म्हणजे तिथे व्यवस्थित प्रकारे तर गोष्टींचं शुद्धीकरण नाही झालं. या सगळे जे दोष आहेत हे सर्व अ, निराकरण होईल जेव्हा तुमचं संकीर्तन होतं. म्हणून महाप्रभूंनी या कलियुगामध्ये काय म्हटलंय? हरे नाम हरे नामेव केवलम कलो नास्ति नास्तेव कलो नास्तेव नास्तेव गतिर अन्य. की या कलियुगामध्ये या अशा आवडहवे यज्ञ करायची गरज नाही. फक्त नाम संकीर्तन हा यज्ञ करणे, यानेच आपल्याला परमोच्च म्हणजे फळ मिळू शकते. म्हणून श्रील प्रभुपाद यांनी काय आपल्या अ, त्यांनी जेव्हा इस्कॉनचा प्रतिष्ठापन केलं, भरपूर ठिकाणी मंदिरं बांधली, तेव्हा अशा प्रकारे यज्ञ केले. पण त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की या यज्ञाबरोबर यज्ञ मंत्र चालू असेल, पण एकीकडे आपलं हरिनाम संकीर्तन चालू असेल. कारण काय होईल? त्यात कुठल्या प्रकारच्या त्रुटी असतील, फॉल्ट असतील, दोष असतील, तर ते काय होतील? त्याचं निराकरण. नामधेयानि मंत्राश्च दक्षिणाश्च व्रतांच देवतानुक्रम कल्प संकल्प तंत्रमेव च. अन्य आवश्यकतांमध्ये विशिष्ट हेतूसाठी आणि विशिष्ट प्रक्रियांद्वारे विशिष्ट शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतींनी विशेष मंत्र व व्रतवैकल्याद्वारे निरनिराळ्या देवदेवतांच्या नामाचे आवाहन करण्याचा समावेश आहे. तर हे आपण बघतो की प्रत्येक अ, यज्ञामध्ये मेन अधिष्ठाता म्हणजे मेन कोणाला पूजन होतं तर विष्णू. पण तरी काही वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी विशिष्ट देवतांना आवाहन करतात. त्या प्रकारे त्यांचे मंत्र म्हटलं जातात. त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते. प्रत्येक देवतांना प्रसन्न करण्यासाठी काही आवश्यक वस्तू असतात वेगवेगळ्या. त्यांचं ती सामग्री, या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. गतयो मतयश्चैव प्रायश्चित्तं समर्पणम् पुरुषावयवैरैते संभारा संभूता मया. अशा रीतीने यज्ञासाठी आवश्यक असेल सर्व घटक आणि अन्य साधन सामग्री मला भगवंतांच्या अवयवापासून संग्रहित करावी लागते. देवी देवतांच्या नामांचे आवाहन करून क्रमाक्रमाने आत्यंतिक ध्येय श्री विष्णूंची प्राप्ती झाली व या प्रकारे प्रायश्चित्त आणि अंतिम समर्पण पूर्ण झालं. तर त्यांनी काय सगळं सामग्री कुठून निर्माण केली? भगवंतांच्या अवयवांवर. या श्लोकात सर्व वस्तूंचे उगमस्थान म्हणून भगवंतांचा साकार रूपावर विशेष जोर दिला. तर लोक म्हणतात की बेसिकली भगवंत हे निराकार आहे. म्हणून प्रत्येक काय म्हणतात त्याला, अवतारामध्ये भगवंत विशेषतः येऊन आपलं दिव्य अलौकिक अ, रूप दाखवतात आणि रूप कार्य दाखवत. जेव्हा जो व्यक्ती सत्वगुणात आहे तो भगवंतांना बघू शकतो आणि त्यांच्याकडे त्यांच्या कार्यांनी, त्यांच्या रूपाने, लीलांनी आकर्षित होतो. पण जो व्यक्ती
ज्या व्यक्तीला श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांची कृपा नसेल, तर भगवंत जरी समोर आले, त्यांच्यासमोर प्रकट झाले, साक्षात साकार सच्चिदानंद सच्चिदानंद विग्रह म्हणून, तरी तो व्यक्ती भगवंतांना बघू शकणार नाही, समजू शकणार नाही. हे लक्षात ठेवणे आवश्यक. तसं उदाहरण याचा भरपूर उदाहरण देऊ. जसं हिरण्यकशिपूच्या समोर भगवान नरसिंहमध्ये प्रकट झाले, आहे की नाही? तर प्रल्हाद महाराजांना काय आलं आणि ते नतमस्तक झाले, पण हिरण्यकशिपू त्यांच्यावर आक्रमण करा. दुसरं उदाहरण दुर्योधन आपला. दुर्योधनाला तर भीष्मदेव सांगतात आहे, त्याची आई गांधारी सांगते की हे वासुदेव आहे. विदुर सर्वजण सांगतात, पण दुर्योधन म्हणतो हा एक मायावी आहे, जादूगर आहे, त्याच्याशिवाय कोणी नाही. तर अशा प्रकारे अं, काही लोक हे भगवंतांच्या साकार रूपाला जाणू शकत नाही, की जे रूप हे सर्व वस्तूंचे स्त्रोत आहे, सर्व कारण कारणम आहे बघा. तर बेसिकली लोकांना हा एक मुद्दा नाही काय, की अरे मग भगवंत सर्व कारणाचं कारण आहे, म्हणजे भगवंत या सृष्टीमध्ये जे जे काही वाईट होत आहे त्याला कारणीभूत आहे म्हणतात. सर्व कारण कारण जसं एक प्रभुपादांना एक एक पायलट भेटला, म्हणजे प्लेन मध्ये जातात आहे, तर तिथे त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा पायलट म्हणाले मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तर त्याने सुरू केलं की तुम्ही म्हणता ना ब्रह्मसंहितेत, इंडियनच होता तो, की ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण, म्हणजे सर्व सर्व कारणांचे कारण कोण आहे? श्रीकृष्ण. म्हणून मग प्रभुपाद म्हणजे श्रीकृष्ण म्हणून मग सर्व चांगल्या गोष्टीचं कारण कोण आहे? ते श्रीकृष्ण. नंतर तो प्रभुपादांना पकडायचा प्रयत्न करतो, पण मग म्हणाला की सर्व वाईट कारणांचं कारण कोण आहे? तो प्रभुपाद म्हणे तू. तो म्हणजे बेसिकली जीव. तर प्रभुपाद म्हणाले की, तर तू म्हणे असं कसं? भगवंत म्हणतात आहे सर्व कारण कारण. तर प्रभुपाद जीवाच्या, म्हण त्या पायलटच्या आणि असे जे दांभिक लोक आहेत, की जे कधीही भगवंतांची भक्तवत्सल साईड किंवा क्रिएटर मेंटेनर ही साईड दुर्लक्षित करते, आणि जे जे काही त्यांच्या इंद्रिय तृप्तीच्या विपरीत होत्या त्याला कारणीभूत म्हणून भगवंतांना ठरवते, म्हणजे भगवंत आहे ठरवते, भगवंत आहे पण ते चांगले नाही. तर प्रभुपाद म्हणाले लिसन की सूर्य आहे की नाही? सूर्य आहे, सूर्य किरण आहेत म्हणजे उजेड आहे की नाही? तो उजेड हा सर्वांनाच उपलब्ध आहे. तो उजेडाचं कारण कोण आहे? सूर्य आहे. पण तुम्ही समजा तुमच्या रूम मध्ये सगळ्या दारात खिडक्या बंद करून बसाल आणि तुम्ही अंधारात राहात, तर अंधकाराला कारण कोण आहे? सूर्य राहणार का? कोण आहे? तुम्ही कारण आहे. आणि तुम्ही सूर्याचा किरणांचा उपयोग करून घेत नाही, आहे की नाही? त्यामुळे वाईट कारणाला कारण कोण आहे? तो स्वतः कोण आहे? जीव, जो आपल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो. तर त्याचा सदुपयोग केला तर भगवंतांची जी कृपा आहे ती सर्वांना समान आहे. भगवंत काय म्हणतात की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय, हे भजन्ते तुमाम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. त्याच्यात त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की अरे काळा गोरा या देशाचा त्याचा नाही. इव्हन मनुष्य सोडा, एनी प्राणी पण, कोणी पण त्यांना शरण आला, हे भजंती तुमाम भक्त, तर त्याला मीच मदत करेल. समूहम, मी सगळ्यांसाठी समान आहे. पण तरीही जसे काही लोक म्हणतील सूर्य नाही आहे, आमच्या रूम मध्ये कुठे येतोय, अंधारच आहे सगळं, तर त्याला कारणीभूत तो व्यक्ती आहे. तसा जीव हा भगवंतांना नाकारून जे जे काही कार्य करेल या भौतिक जगात, त्या प्रत्येक कारणाला, फॉर एव्हरी ऍक्शन इज देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, त्याला चांगली किंवा वाईट रिॲक्शन मिळेल. आणि भगवंतांना नाकारून जे जे काही आपण रजो आणि तमोगुणात करू, तर ते आपल्याला भीषण काय मिळणार? रिॲक्शनच मिळेल. म्हणून जे या भौतिक जगाची निर्मितीच त्याच्यासाठी केली आहे, की हे जे नास्तिक लोक आहे किंवा काय म्हणतात त्याला, द्वेषी लोक आहेत, जे भगवंताचा द्वेष करतात, हे भगवंत म्हणतात की
तानहं द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामी अजस्रम अशुभान. अशुभ लोक म्हणजे अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ या लोकांमध्ये मी क्षिपामध्ये फेकून देणार त्यांना. अशुभ योनीमध्ये ते अजून अजून ते काय होतील, अजून अंधकारात जातील. कारण ते त्याच्यात त्यांना ही त्यांची काय कृपा आहे की फ्रस्ट्रेट होऊन ते शरण येते. उदाहरण, जसं एखादा मुलगा आहे खट्याळ आहे, त्याला आई वडील म्हणतात अरे अभ्यास कर, चांगला वाग, लहान भाऊ बहिणींना मारू नको, तुला चॉकलेट मिळेल, शाबासकी मिळेल, हे की नाही, पैसे मिळतील, खाऊ मिळेल, जे काय असेल पॉकेट मनी. पण तो नाही करणार. तो घरात गोंधळ घालेल, भावांना बहिणींना मारेल, खोड्या काढेल, अभ्यासात करणार नाही. त्याला काय मिळेल, काय करतील ते शिक्षा देतील, नंतर कठोर शिक्षा देतील, त्याला म्हणजे डांबून ठेवतील, हे की नाही. ते कशासाठी? त्याच्या त्याच्यावर द्वेष आहे म्हणून करतील? नाही, त्याला सुधारण्यासाठी. म्हणून प्रत्येक जीव कसा सुधारेल याच्यासाठी हे जे 14 लोक बनवलेले. काही लोकांना फक्त इच्छा आहे की अरे हे या भौतिक जगाचा मी उपभोग घेऊ शकतो काय, मला बघू द्या. ते करता करता चांगले करून तो बघतो की बुद्धिमान आहे तो, तर हे शक्य नाही. हे जेवढा मी प्रयत्न करतो तेवढा मी हताश होतोय, तेवढा मी अजून दुखी होतोय. त्यामुळे याच्यात काही ठेवलेलं नाही. मग मी याच्या बाहेर काही आहे का, याच्यातून सुटका आहे का? आता तो ब्रह्म जिज्ञासा, तर तो व्यक्ती हुशार आहे आणि त्याला भगवंत मदत करतात, है की नाही. तो ज्ञानी योगी भक्त लाईक दॅट, ते ट्रान्सडेंटलिस्ट. पण दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, ते म्हणतात हे नाही, तसं नाही, तसं नाही, तर ते शरण नाही घेणार. मग त्यांना कशा प्रकारे म्हणजे असे क्रूर लोक, मग भगवंत या बहुतेक जण इतके अवतार घेतात, त्यांच्या थ्रू मारले जातात. किंवा कल्की जो आहे, कल्की अवतार, तो सगळ्यांना समाप्त करेल. आणि पण तोपर्यंत भयानक परिस्थिती असेल. आणि कदाचित अशा व्यक्तींनाही त्या भीषण दुःखामध्ये फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. तर दुःखालय अशा हे त्यासाठीच बनवलं आहे की व्यक्तीने या जगात शांती शोधायची जी त्यांची इच्छा आहे, तर त्या शांती शोधण्यासाठी जो शांत, आय मीन जो क्रिएटर आहे, जो मेंटेनर आहे, त्याला शरण जाणे आवश्यक. म्हणून प्रभुपाद लिहितात की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृत्यू. तर तुम्हाला शांती या जगामध्ये शोधायची. अरे कुठे शांती आहे? शांत असेल तर मग आनंद आहे. तर तुम्हाला एक त्या व्यक्तीला जाणावं लागेल, भोक्ताराम कोण, यज्ञ तपसाम, म्हणजे जो यज्ञ आणि तपसा जे आहे, यज्ञ आहे, तप आहे, याचा भोक्ताराम कोण आहे, याचा आनंद कोण घेतो, जो सर्व लोक महेश्वरम कोण आहे, सर्व लोकांचा राजा कोण आहे, मेन क्रिएटर कोण आहे. आणि जो सुहृदम सर्व भूताना, हे असताना एक तो व्यक्ती आहे जो सर्व लोकांचा राजा आहे, जो सर्व गोष्टींचा उपभोक्ता आहे. तर साहजिकच तो व्यक्ती काय असेल, थोडा क्रूर असेल, दुसऱ्यांना काही न देणार असेल, स्वतः उपभोग. पण नाही, हे असतानाही त्यांच्यामध्ये एक गुण आहे, जो आहे सुहृदम सर्व भूताना, सर्व भूता, सर्व जीवांचा तो काय अतिशय म्हणजे शुभचिंतक याला म्हणतात. की सुहृदम याचा अर्थ आहे की बेस्ट वेल विशर, अलग लक्षात. जो म्हणजे त्यांच्या जीवांबद्दल अशा प्रकारचा शुभचिंतन विचार कोणीच करणार नाही, असं ते आहे. अलग लक्षात. जो हे जाणेल कृष्णाला, हे कृष्ण आहेत जे मुक्ताराम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूताना, तो व्यक्ती शांती प्राप्त करतो. अथवा नाही. कारण बाकी सर्व प्रगतींमध्ये त्याला कोणाशी
तादात्म्य करावं लागेल या भौतिक जगाशी. जिथे कुठेही हात लावता तो काय लागेल, शॉक लागण्यासारखं ते दुःख लागेल. दुःख इथे दुःख तिथे दुःख, सगळ्या संबंधामध्ये दुःख. इति संभृत संभारम पुरुषावयवैरहं तमेव पुरुषम यज्ञ तेने वा यजम ईश्वरम. अशा प्रकारे मी यज्ञांचे भोक्ता पुरुषोत्तम भगवंतांच्या अवयापासून यज्ञासाठी लागणारे घटक तो साधन सामग्री निर्माण केली आणि नंतर त्यांना संतुष्ट करण्यासाठी यत्न केला. ततस्ते भ्रातर इमे प्रजानां पतयो नव अयजन व्यक्तम अव्यक्तम पुरुषम सुसमाहित. हे नारदा, त्यानंतर सर्व प्राणीमात्रांचे स्वामी असलेल्या तुझ्या 9 भावांनी व्यक्त आणि अव्यक्त अशा व्यक्तिमत्वांना संतुष्ट करण्यासाठी योग्य अनुष्ठानांद्वारे यज्ञ संपन्न. त्याच्यात आता सेकंड कॅन्टो मध्ये सगळं फास्ट होत आहे. म्हणजे आपण ह्या निर्मिती ही भरपूर तिसऱ्या स्कंदात, पाचव्या स्कंदात पण शिकणार आहे. त्याच्यात ब्रह्मदेवांनी इतर उत्पत्ती कशी केली, म्हणजे आता हे 9 भाव कुठून आले, हे की नाही. ब्रह्मदेवांच्या मनातून आले, नंतर जिथून त्याच्या नाकातून, त्यांच्या म्हणजे विशिष्ट त्यांच्या अवयवांतून पण काही जीव निर्माण झाले. पण नंतर ऍक्च्युली त्यांनी कशा प्रकारे या भौतिक जगात इतर अ, प्रजा निर्माण केली त्याचं सर्व सविस्तर विश्लेषण इतर याच्यात आहे. म्हणून म्हणतात की भागवतम हे क्रॉनॉलॉजिकल नाही, क्रॉनॉलॉजी म्हणजे क्रमवार येणार नाही. आता डायरेक्ट दुसऱ्या श्लोकात काय, 9 भाऊ पण आले आणि त्यांनी पण काय केलं की यज्ञ केला. तर हे कसं झालं बेसिकली ते सांगतात आहे की कशा प्रकारे फास्ट फॉरवर्ड. ततश्च मनवो काले ईजिरे ऋषयो परे पितरो विभुता दैत्या मनुष्या क्रतुर्भिर्विभुम. त्यानंतर मानव जातीचे जनक मनु, महर्षी, पितर, विद्वान, दैत्यगण आणि मनुष्य या सर्वांनी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले. तर सारांश काय आहे की नारायणे भगवती तदिदम विश्वमाहितम गृहीतम मायोरुगुण सर्गादाव गुणासु. यद अधिष्ठानम, उत्तर आपल्याला विचारलं यद रूपम यद अधिष्ठानम यच्च. तर याच्यात यद अधिष्ठानम काय की ब्रह्मांडातील सर्व भौतिक प्राकट्ये ही म्हणूनच भगवंतांच्या अतिसामर्थ्यशाली भौतिक शक्तींमध्ये स्थित आहे. कुठे स्थित आहे, अधिष्ठान कुठे आहे, भगवंतांच्या अतिसामर्थ्यशाली भौतिक शक्तीमध्ये स्थित आहे. या भौतिक जगामध्ये भौतिक शक्ती भगवंतांची कार्य आणि त्यांना शाश्वतरित्या भौतिक गुणांमध्ये मुळीच आसक्ती नसली तरी ते स्वयंपूर्णतेने त्या शक्ती स्वीकारतात. अलग लक्षात. भौतिक सृष्टीच्या पालनाविषयी नारदांनी बनवल्यानं विचारलेल्या प्रश्नात या श्लोकात उत्तर देण्यात आले. भौतिक शास्त्रज्ञ केवळ वर्गणी पाहू शकतात. त्या भौतिक क्रिया प्रतिक्रिया म्हणजे उत्पत्ती स्थिती लय याविषयी काही अंतिम सत्य नाही. भौतिक शक्ती ही भगवंतांची शक्ती आहे आणि ती विष्णू ब्रह्म शिव यांच्या रूपामध्ये सत्वरज तम त्रिगुणात स्वीकारून यथासमय प्रकट होतो. तर परमनंटली भगवंत अ, इच्छा नसताना हे स्वीकार कुठले सत्व रजतम गुण. कारण कुठल्याच गव्हर्नमेंटला वाटणार नाही की अरे चला एक नवीन सिटी बांधू आणि त्याच्यात मस्त जेल बांधू. पण त्यांना बांधावं लागतं, कारण त्यांना माहित आहे की कोण ना कोणी हे रूल तोडणारच, हे की नाही. तर त्याच्यासाठी त्यांना ते जेल बांधण्याचं बर्डन घ्यावं लागतं, हे की नाही. जेलर पोलीस वगैरे नियुक्त करावं लागतं. हे सगळं अननेसेसरी आहे, हे की नाही. हे बर्डनच आहे ना. आणि कुठल्याच गव्हर्नमेंटला ते वाटणार नाही, चलो म्हणजे आनंद येणार नाही त्याचा. त्याचप्रकारे भगवंतांनाही हे भौतिक जग म्हणजे जेल बंदीशाळा बनवण्यामध्ये कुठलाच इंटरेस्ट होत. पण तरी ते त्याला काय स्वीकारतात. विष्णू काय करतात तर सत्वगुण स्वीकारतात, रजगुण आपलं ब्रह्मदेव, आणि शिवजी हे तमगुण स्वीकारतात. तर बेसिकली आपण पहिलेच म्हटलंय की शिवजी हे जे आहेत हे श्रीकृष्ण परमनंटली तमगुण स्वीकारतात प्रलयासाठी. आणि हे परमनंट शिवतत्व बनत आहे.
यथा दधिविकार विशेष योगात संजायते नहीं तथ पथग्रस्ती हेतु यह शंभुताम समुपैति कार्यात गोविंदम आदि पुरुषम तमहम भजान. तर काय म्हणलंय की क्षीरम दूध यथा दधी विकार, जसं दह्यात विकार होत होतो विशेष योगात का, कारण हा असा की परमनंट ट्रान्सफॉर्मेशन आहे, विकार आहे, उलट होत नाही. दूध दह्यात काही पण केलं तर दूध होणार नाही. तर यासाठी शंभू ह्य शंभूताम समुपैती कार्य, म्हणून शंभू तत्व निर्माण झालं शिवतत्व. तर हे त्रिगुण स्वीकारले त्यांनी. भगवंत सदैव भौतिक क्रियांच्या अतीत आहेत. ते असते तरी आता म्हणू शकत नाही की भगवंत पण याच्या गुणांमध्ये काय झाले, युक्त झाले किंवा बद्ध झाले, नाही. ते सदैव अतीतच असते. तरी भौतिक शक्ती ही अशा रीतीने त्यांच्या परम नियंत्रणाखाली कार्य करते. पण त्याचा अर्थ असा नाही की भौतिक प्रकृती तर काय चाललंय माहित नाही त्यांना, नाही. प्रत्येक गोष्ट जे आहे ते त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या माहीत पडते. हं? एखादा श्रीमंत मनुष्य साधन सामग्रीच्या रूपामध्ये आपली शक्ती खर्च करून मोठी इमारत बांध आणि त्याचप्रमाणे आपल्या साधनांचा उपयोग करून तो ती इमारत नष्टही करतो, परंतु इमारतीचे पालन देखरेख मात्र तो स्वतः व्यक्तिशा करतो. भगवंत तर सर्व श्रीमंतातील सर्वश्रेष्ठ श्रीमंत आहेत, कारण ते सदैव सहा ऐश्वर्यांनी परिपूर्ण, म्हणून व्यक्तिशा त्यांना काहीही करायची आवश्यकता नाही. परंतु भौतिक जगातील यच्चावत क्रिया त्यांच्या इच्छेने व मार्गदर्शनाने घडतात. अशा रीतीने अखिल भौतिक सृष्टी ही पुरुषोत्तम भगवान श्री नारायणांमध्ये स्थित आहे. परम सत्याविषयीची निर्विशेष संकल्पना ही ज्ञानाच्या अभावानीच निर्माण होते. आणि वैश्विक घटकांचे रचनाकर्ते ब्रह्मदेव यांनी स्वतःच हे तथ्य स्पष्ट करून सांगितले. स्वतःच सांगता ब्रह्मदेव की भगवान निर्विशेष नाहीये, फक्त निर्विशेष नाही, जसे की त्यांचं भ्रमण ऍस्पेक्ट, त्यांच्या शरीराची कांती जी आहे ती निर्विशेष, ती निराकार आहे, पण तीही परमसत्याचा एक भाग आहे. हे की नाही. जसा सूर्य आहे, तर सूर्य आहे तर आपल्या सूर्यकिरणाला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. हे की नाही. सूर्य आहे पण त्याला किरण नको असं होऊ शकतं, शक्यच नाही. सूर्य म्हटलं की त्याची सूर्यकिरणे आलीच. तसंच भगवंत परमसत्य म्हटलं की त्याला त्याचा भ्रमण, भ्रमण म्हणजे त्यांचं तेज हे येणार. हे की नाही. ब्रह्मदेव वैदिक ज्ञान पण ते सच्चिदानंद विग्रह आहे, साक्षात पुरुषोत्तम आहे, हे लक्षात घेणे हे ब्रह्मदेवाने सांगितले. ब्रह्मदेव वैदिक ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ अधिकारी व्यक्ती आहेत, म्हणून या संदर्भातील त्यांचे प्रतिपादन म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान. म्हणून ब्रह्म मध्व गौडीय शिष्य परंपरेत आपले ते आदि गुरु आहेत. यत परम सारांश रूपी काय म्हणतात आहे, सृजामी तन्नी युक्तोहम हरो हरति तद्वश विश्वम पुरुष रूपेण परिपाती त्रिशक्ती धृत. त्यांच्या इच्छेनेच मी निर्मिती करतो. भगवान शंकर विनाश करतात आणि ते स्वतः पुरुषोत्तम या आपल्या शाश्वत रूपामध्ये प्रत्येक गोष्टीचे पालन करतात. तेच या तीन शक्तींचे सामर्थ्यशाली नियंता आहे. तर हे कम्प्लिटली सांगितलेलं आहे. तरी व्यक्ती जसा आपण म्हणतो की माझी गरज कोण पूर्ण करतं, तर तसा व्यक्ती त्याला हुक होतो. हुक होतो म्हणजे त्याला तो अटॅच होतो, आसक्त होतो. म्हणून जो कोणी पहिला आपल्याला भेटला किंवा आपल्याला मदत करतो, तर तो आपला काय झालेला आहे, व्यक्ती त्याला आसक्त होऊन जातो. म्हणून अशा प्रकारे व्यक्ती विविध देवी देवतांना काय झालेलं आहे, ते आसक्त असतात आणि ते म्हणतात की सगळे देव समान आहे. एकतर म्हणतात की समान शक्ती आहे, आणि किंवा माझा जो देव आहे तोच सर्वश्रेष्ठ, सॉर्ट. तसं तर म्हणून त्याला आपल्याला ज्ञान जे आहे ते गुरु शिष्य परंपरेमध्ये मिळणे आवश्यक आहे, की बेसिकली कोण परमेश्वर आहे आणि कोण ईश्वर आहे, त्यांच्या अधिपत्याखाली या भौतिक जगाची देखरेख कोण करत, तेही ईश्वर आहे. काही काही डिपार्टमेंटचे ते ईश्वर आहे, पण परमेश्वर एकच आहे. म्हणून ब्रह्मदेव आणि अशा प्रकारे यांच्याकडनं ज्ञान मिळालं आपल्याला, तर ते गुरु शिष्य परंपरेमध्ये तर आपल्याला हे ज्ञान कळेल, नाहीतर मग वादच होतात नुसते. तर हे ज्ञान मिळण्यासाठी अ, अ,
बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवाम माम प्रपद्ये वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. ते या गोष्टीसाठी बहुनाम जन्म, खूप जन्मानंतर एखादा व्यक्ती काय होईल, भगवंतांना शरण येईल आणि ऍक्च्युली जाणेल की कोण आहे वासुदेव, कोण आहे. असा हा व्यक्ती खूप सुदुर्लभ आहे. दुर्लभ नाही, सुदुर्लभ आहे. शोधून सापडणार नाही. या गोष्टीची पुष्टी भगवंत भरपूरदा करतात गीतेमध्ये. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. नंतर मत्त परतरम न अन्यत किंचित असती धनंजया. हे की नाही, की अहम सर्वस्य प्रभू जो म्हणतो की मी सर्वांचा प्रभू. हे की नाही, आणि तिथे मत्त परतरम न अन्यत म्हणजे माझ्यापेक्षा वरचढ कोणीच नाही. हे क्लिअर कट भगवंत सांगतात. तर भगवंतांच्या भरपूर शक्ती आहेत. तर त्रिशक्ती ध्रुव हा शब्द जो आहे ते इथे येतोय, की त्याचं वर्णन कसं केलंय, की त्यांच्या प्रमुख तीन शक्ती आहेत. म्हणजे कुठले, पहिली तर अंतरंगा, तटस्थ आणि बहिरंगा शक्ती. आणि बाकी त्या बहिरंगा शक्ती मध्ये तीन कुठल्या गुण, सत्व रज तम. तर त्रि त्रि त्रिशक्ती ध्रुव. त्याचप्रमाणे अंतरंगा शक्तीमध्ये पण तीन आध्यात्मिक भागांमध्ये प्रकट होते. तर बहिरंगा शक्तीमध्ये सत्व रज तम आहे. आध्यात्मिक जगामध्ये संधिनी, संवित आणि लादिनी शक्ती. तर या तीन मध्ये काय होतं, आध्यात्मिक शक्ती विभागली. तटस्थ शक्ती अर्थात जीव हे सुद्धा आध्यात्मिक आहे. प्रकृती विद्ये मे परा, की भगवान म्हणतात की पृथ्वी अग्नी जल वायू जे आहे ते, भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच. हे भिन्ना प्रकृतीत असतात. हे माझे हे नाही, पण आपले जे जीव जो आहे परा आहे, परा प्रकृती आहे. परंतु जीव कधीच भगवंतां समान नसतात. म्हणून ब्रह्मदेव, शंकर आदी महान व्यक्तिमत्वांसहित सारे जीव हे भगवंतांच्या अधीन आहेत. याचा अर्थ नाही, असं नाही की शंकर ही जीव आहे. नाही, हे शिव तत्व आहे, ते भगवानच आहे. पण जे श्रीकृष्ण जे आहे त्यांचं दधी विकार विशेष योगातून ते कृष्ण शंकर शंभू तत्व झाले. पण बाकी ब्रह्मदेव इत्यादी सर्व जीव आहे, जे सदैव त्यांच्या अधिपत्याखालीच असतात. भौतिक जगातही आपल्या श्री विष्णू या रूपामध्ये भगवंत ब्रह्म शंकरासहित सर्व देवतांच्या कार्यांचे पालन आणि नियंत्रण करतात. म्हणून म्हटलंय की नित्यो नित्यानाम चेतनास चेतनानाम, ही भरपूर जीव आहेत जे नित्य आहेत, सर्वच जीव, आणि चेतना आहे, त्यांना चेतना आहे. पण एको बहुनाम, पण एक आहे जो बहुनाम, म्हणजे इतर सर्वांचा, विदधाती कामा, कामांची पूर्तता करतो. सिंपल श्लोक आहे. नित्यो नित्यानाम चेतना चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामा, सर्व इच्छा या सनातन काळापासून त्यांनी त्यांच्या पूर्ण केल्या आहे, करतात आहे आणि करत राहतील. ते फक्त एक एको देव वसुदेव पुत्र. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे जे श्रीकृष्ण आहेत, हे सर्व जीवांचे पालन पोषण आणि नियंत्रण करतात. इति ते अभिहितं तात यथेदन यथे दमन पृच्छसी दमनु पृच्छसी नान्यत भगवत किंचित हाव्यम सत असत आत्मकम. म्हणून हे वत्स, तू मला जे काही विचारलेस ते मी तुला अशा रीतीने वर्णन करून सांगितले आहे. आणि तू निश्चितपणे जाणले पाहिजेस की जे काही अस्तित्वात आहे, जे कारण किंवा परिणाम म्हणून आध्यात्मिक आणि भौतिक जगातही जे काही अस्तित्व आहे, ते सर्व काही पुरुषोत्तम श्री भगवंतांवरच आधारित आहे. अधिष्ठान आणि यत परम. म्हणून भगवत शक्तींची भौतिक आणि आध्यात्मिक प्रकटीकरणातील अखिल रचना ही प्रथम कारण आणि नंतर परिणाम म्हणून कार्यरत आणि चलायमान असते. तथापि श्री भगवान हे मूळ कारण आहे. मूळ कारणाचे परिणाम हे इतर परिणामांचे कारण बनतात. आणि अशा रीतीने स्थायी व अस्थायी सर्व काही कारण आणि परिणाम म्हणून कार्य करीत असते.
आणि भगवंत हेच सर्व व्यक्तींचे आणि शक्तींचे आदी कारण असल्यामुळे ब्रह्मसंहिता आणि भगवद्गीतेत अनुमोदित करण्यात आले की सर्व कारण कारण. आणि गीतेत पण म्हणतात भगवंत अहम सर्वस्य प्रभव. म्हणून मूळ आणि आद्य कारण म्हणजे विग्रह किंवा साकार रूप आहे. आणि निराकार ब्रह्मज्योती ही सुद्धा परब्रह्मन भगवान श्री कृष्णांचा परिणाम आहे. सूर्य आहे कारण आणि सूर्य किरण ही परिणाम आहे. कारणाशिवाय परिणाम येणार नाही. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. त्या ब्रह्मण म्हणजे हे जे ब्रह्मण आहे निराकार ज्योती याचा उद्गाता मी आहे, याचा म्हणजे स्त्रोत मी आहे भगवंत सांगतात गीतेत. म्हणून 34 ते 38 हे ब्रह्मदेवांच्या प्रार्थना आहेत. काय म्हणतात ते? तर श्रीकृष्णांना जाणणे किती कठीण आहे, शक्य नाही, हे कोण सांगतं? भगवंत आपले ब्रह्मदेव सांगतात. न भादती मे अंग मृषोपलक्ष्यते, न वै क्वचिन्मे मनसो मृषागती, न मे ऋषिकाणी पतंती असत्पथे, जन्मे हृदोत्कंठवता धृतो हरी. तर ब्रह्मदेव हे अशा प्रकारचे हजारो वर्ष त्यांनी काय केलेलं आहे, तपश्चर्या करून भगवंतांवर ज्ञान आपलं फोकस करून ते अशा निष्कर्षावर पडलेले आहे. तिथे म्हणतात आहे की कारण यन्मे हृदय उत्कंठ व्रतो धृतो हरी. इतक्या उत्कंठेने व्रत धरून मी भगवंतांचे चरणकमल आपल्या हृदयामध्ये धरून ठेवलेले आहे. त्याचं कारण काय झालंय? की हे जे मी तुला सांगितलं आतापर्यंत नारद मुनी, न भारती मी अंग मृषोपलक्ष्यते, की माझे मी जे काय बोलतोय, मी जे काय कथन करतोय ते कधीही असत्य ठरलं. नवै क्वचिन्मे मनसो मृषागती, माझी कधीही माझ्या मनाची प्रगती कधी प्रतिबंधित झाली नाही. आणि नमे ऋषिका आणि पतंती असत्पती, माझे जे सेन्सेस आहे, इंद्रिय आहेत, ते कुठेही कधीही पदार्थ विषयाच्या क्षणभंगूर आसक्तीने अधपतित झालेले नाही. तर आता आपण म्हणू अरे ते अं, वाघ म्हणजे त्यांची जी मुलगी होती तिच्याकडे ते आकर्षित झाले, ते ते ब्रह्मदेव भरपूर आहेत. ते त्या कुठल्या याच्यात झाले होते ते माहिती. पण इथे स्वतः ब्रह्मदेव काय सांगतात आहे की माझ्या माझे इंद्रिय कधीही पदार्थ विषयासाठी क्षणभंगूर आसक्तीमध्ये पतित झाले नाही, अधपतित झाले. त्याचं कारण काय? मी सतत हृदयामध्ये भगवंतांचे चरणकमल उत्कंठेने धारण केलेले. तर हे जो कोणी करेल त्याला हे अनुभव येईल. त्यासाठी आपल्याला ब्रह्मदेवांसारखी उत्कंठा निर्माण करावी लागेल. त्यासाठी आपल्याला बरेच जन्म, बरेच म्हणजे शतक जन्म द्यावे लागतात. किंवा असा एक अनुभव येऊ शकतो व्यक्तीला की तो त्वरित ही उत्कंठा त्याच्यात जागृत होऊ शकते, हे की नाही? जसं उदाहरणार्थ काय यांचं नाव आपले म्हणजे आपल्या द्रविडी देशात असे भरपूर उदाहरण आहेत संतांची, किंवा याच्यात पण आहे, महाराष्ट्रात आहे, बंगालमध्ये आहे, की असे काही संत आहेत की जे इव्हन पाश्चात्य देशात पण एक आहेत. अशा प्रकारे असे संत आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे हे झालं. जसे श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामी काय करतात आहे की त्यांचे आम्ही हे श्रीधर स्वामी हेच आहे की कोणी एक्झॅक्टली आपण कन्फर्म सांगू शकत नाही, पण अशी कथा आहे की बेसिकली त्यांची पत्नी जी आहे त्यांनी जे मुलाला जन्म देऊन ती शरीर सोडलं ते. तर आता यांच्या, आणि हे भक्त होते, त्यांच्या मनात आता विचार आला की याची कोण काळजी घेणार. तर एवढ्यातच त्यांनी बघितलं की एक पाल जे आहे, भिंतीवरची पाल, त्यांनी एक त्वरित एक शिशूला जन्म दिला आणि तो शिशू खाली पडला. आणि खाली पडतात हे बघतात, तर त्या नवजात अ, पालीच्या पिल्लाने समोर बसलेला एक म्हणजे एक छोटासा कीटक आहे, त्याला लगेच गिळून टाकला. तर श्रीधर स्वामींच्या डोक्यात हे आलं की याला कोणी ही ही दिली, बुद्धी दिली, या याला काही आत्ताच तो जन्माला नाही, याला कसं काय माहित की हे अन्न आहे. तर त्यालाही माहित आहे म्हणजे भगवंत सगळ्यांची काळजी घेतात, ते याची पण घेतील.
आणि म्हणून ते ते बेसिकली संन्यास घेत सॉर्ट ऑफ. नंतर मग ऑफकोर्स कोणीतरी एक येऊन त्या मुलाला घेऊन जातात आणि त्यात सपोर्ट. तर बेसिक हे आहे. अजून ते एक बालास्वामी म्हणून आहे. एक बंगालमध्ये आपला एक हे असतात जमीनदार, ते फिरत राहतात आपल्या टेरिटरीचं काय करतात, काय म्हणतात त्याला, देखरेख ठेवण्यासाठी ते बोलत राहतात. तर त्यांना संध्याकाळी त्यांना तहान लागते, तर ते एका विहीर जवळ येतात. तर ते काही मुली पाणी भरत राहतात. ते म्हणतात अरे पाणी द्या. ते म्हणतात, अरे हे आलेत कोण, जमीनदार आलेत, पाणी द्या त्यांना. ते पाणी देतात. आणि निघताना जसं ते निघतात तेवढा त्यांचं संभाषण चालू होते, मुलींचं किंवा बायकांचं. ते म्हणतात अरे ताडाताडी करो, जी सूर्य समाप्त होत आहे. ताडाताडी म्हणजे लवकर करा, त्याला सूर्य मावळला. तर हे जमीनदार जे आहेत ते म्हणतात तर त्यांच्या डोक्यामध्ये ही वगैरे जीवन जात आहे, म्हणजे जीवन मावळलं आहे. आणि आपण घाई करत नाहीये कशासाठी, आपल्या आपलं जे ध्येय आहे विष्णू प्राप्तीसाठी काही करत नाही. तर त्या खेळ त्या घोड्या घेऊनच ते जंगलात चालले जातात, आय मीन वृंदावनला येतात basically. सगळा त्याग करत. तर अशा प्रकारे सांगायचा उद्देश काय, चैत्य गुरु आतून आपल्याला काही हे देतो. तर ऑफकोर्स आता एक फर्स्ट थिंग की हे जी उदाहरण दिली याचा अर्थ असं नाही की भौतिक आध्यात्मिक प्रगती ही घर सोडून होते असं नाही. फर्स्ट थिंग, पहिली गोष्ट अं, ही गृहस्थ आश्रम मध्ये पण होऊ शकते. म्हणजे त्याचा विचार नका करू की त्याला असं मला अनुभव कधी येईल वगैरे, नाही. तर हे ज्ञान ही जी वृत्ती आहे की सगळीकडे राहणे, अनासक्ती कशी ठेवू शकतो, म्हणजे आसक्ती कशी जाईल याचा विचार करणे आवश्यक. तर ही हा अनुभव एकतर आपल्याला आला तर त्वरित होऊ शकतं, आपल्याला साक्षात्कारास भगवंतांचा आश्रय त्वरित घेऊ शकतो, किंवा आपल्याला हळुवारपणे आपल्या इच्छापूर्ती करून हे होऊ शकतं. पण ते झाल्याशिवाय अशा प्रकारचे परिणाम आपल्याला दिसणार नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये अं, लिहितात की बेसिकली जो भगवंतांचा पूर्णपणे अं, आश्रय घेतो, तेव्हा भगवंत त्यांना अशा प्रकारची स्फूर्ती देतात की ज्या वेळेस त्याचे शब्द न शब्द सत्य होतात. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा कोणी त्यांना विचारलं तुम्ही काय करता इकडे, म्हणजे काय तुम्ही प्रचार करताय, इथे सगळं काही आहे, मंदिर आहेत, शिष्य म्हणजे भक्त आहेत, सगळं काही आहे, फक्त वेळ नाही आला. ते बघू शकत होते. तर गोविंद मादी पुरुषम तमम भजामी. तर कृष्ण जे आहेत हे आपल्या शरणागत भक्तांचे शब्दाना शब्द काय करतात, सत्य करतात. तर पहिले प्रभुपादांकडे कोणीच नव्हतं, म्हणजे प्रभुपाद एकटे आहेत. पण ते म्हणतात सगळे काही आहे, मंदिर आहेत, भक्त आहेत, विग्रह आहेत, सगळं आहे. आणि भगवंतांनी काय केलं, त्यांचे शब्द सत्य केले. तर म्हणून न भारती मी अंगण पुरुष केलं. तर त्या प्रकारे अं, भगवंत रेडी असतात की आपल्या, जसं एखादा पिता आहे ज्याला त्याचा पुत्र काय करतो, खुश ठेवतो. कुठं तुला चांगले मार्क मिळायला पाहिजे, तू चांगला मार्क, तुझं वागणं चांगलं पाहिजे, तू एकदम परफेक्ट वागतोय. तर तो म्हणतो फक्त तू सांग काय पाहिजे, तू रेडी कर, म्हणजे जे काय आहे ते तुला द्यायला तयार आहे. हे की नाही? तसेच भगवंत म्हणतात की हा माझा भक्त जो आहे तो अशा प्रकारचा मला आश्रयित आहे, सदैव माझ्याबद्दल चिंतन करतोय. त्याच तू काय बोल, तू जे काय करते ते भौतिक जग मी फिरवतो. काय लागलं तुझ्या इच्छा मी पूर्ण करते. म्हणून भगवंत हे जीवात्म्याचे शब्द ना सत्य करतात. कारण
ब्रह्मदेव हे महान भगवत आहेत आणि त्यांनी आत्यंतिक उत्कंठेने भगवंतांचे चरण करून अंतिम सत्य असल्याचे स्वीकारले. आणि म्हणून भगवंत म्हणतात की असे हे सर्व कोणी बनू शकतं, कोणते प्रतिजानेही नमे भक्ता प्रणश्य, की मी आश्रयित भक्ताला कधीही त्याला सोडणार नाही, ही घोषणा करतो. आणि इनफॅक्ट भगवंत अशा प्रकारे जीवाची काळजी घेतात. आपण म्हणू अरे एवढे असंख्य जीव आहेत, त्याच्यात कृष्णाला माहित असेल का की मी आहे त्यांची भक्ती करतो. तर कृष्ण अशी नोंद घेतात की माम चयो अव्यभिचारण भक्ती योगेन सेवते सगुणान समती तेतान ब्रह्म भूयाय कल्पते. की ऍक्च्युली जो कोणी भगवंतांची दिव्य प्रेमे सेवा करतो, योगाने भगवंतांच्या घनिष्ठ संपर्कात जाण्याविषयी अंतःकरणपूर्वक म्हणजे अव्यभिचारेण प्रामाणिक आणि आत्यंतिक उत्सुक आहे, तो ऍक्च्युली सगुणान समतीत येतात, तो तीन गुणाच्या पलीकडे गेलाय आणि ब्रह्मभूया ऐकलं तो ब्रह्मांडामध्ये तो काय पहिलेच स्थित आहे तो. अलग लक्षात. असं भगवंत काय करतात आहे, त्याची स्थिती जाणतात. फक्त आता तो कालावधी आहे त्याची, त्याच्या आंशिक स्वातंत्र्याचा तो अजून काही इच्छा पूर्ती करायचं आहे का त्याला, किंवा त्याचं काही करायचं हे कृष्णाच्या हाती असतं. फक्त काय केलेलं आहे त्यांनी, त्याने ती त्याची जीवनाची डोर त्यांनी कृष्णाच्या हाती दिली पाहिजे, म्हणजे सदैव चिंतन केलं. सोहम समाम्ना यमयस्तपोमयः प्रजापतीनाम अभिवंदितपति आस्थाय योगम निपुणम समाहितम तम नाध्यगच्छम यत आत्मसंभवा. तर इथे ब्रह्मदेव म्हणतात की मी वैदिक ज्ञानाच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये परिपूर्ण असा सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणून प्रसिद्ध असलो तरी मी या सर्व प्रकारच्या तपस्यांचे आचरण केलेले असते आणि योगाभ्यास व आत्मसाक्षात्कारामध्ये मी जरी अत्यंत कुशल असलो आणि सर्व जीवांचे पूर्वज मला अशा प्रकारे जाणून वंदन करीत असले, तर हे एक 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 हे कुठले आहेत, हे भव्य दिव्य एक म्हणजे ढाल निर्माण मिळाल्यासारखं आहे, किंवा एक एक काय म्हणतात त्याला, यश प्राप्त करण्या विविध प्रकार विविध क्षेत्रांमध्ये सगळ्यात उत्तम यश मिळण्यासारखं आहे हे पद प्राप्त करणे. तरी ब्रह्मदेव म्हणतात की मी त्या भगवंतांना जाणू शकत नाही. अलग लक्षात. जेव्हा जसा जसा भक्त प्रगत होत राहतो, तसा त्याला अनुभव येतो की ऍक्च्युली मी खूपच दीन आहे, जसे मी खूपच अं, काय म्हणतात त्याला, नीच आहे, जसे काय म्हणतात त्याला, अपात्र आहे मी. काय म्हणतात त्याला, जसं जसं भगवंतांच्या समोर चाललो तर मी त्याला भगवंतांना सोडण्याचं, ते भगवंतांना सोडून या भौतिक जगात येण्याचं पश्चाताप जास्त होतो. आणि तो जाणू शकतो की ऍक्च्युली मी भगवंतांना जाणते. जसं आता आपल्याला भगवद्गीता भागवतून जसं केलं तर म्हणतो अरे मी आता भगवंतांना जाणतो. पण ऍक्च्युली जेव्हा हे भागवत म्हणजे भगवद्गीता आपण काय करू, त्याला अंमल करू आपल्या जीवनामध्ये, तेव्हा कळणार की हे खूप शक्य नाही, म्हणजे भगवंतांना जाणणे अशक्य आहे. तर भगवंत माझ्या जन्माचे उगमस्थान आहे, तर कसं मी जाणू शकतो का. म्हणून काय करतात ते म्हणतात नतोस्तेहम तत् चरणम समीयुषाम भवच्छिदम स्वस्त्ययनम सुमंगलम यो हि आत्ममाया विभवं स्वपर्यगात यथा नभ स्वांत अथा परे कुतः. म्हणून जन्ममृत्यूच्या पुनरावृत्तीमध्ये होणाऱ्या दुःखातून उद्धार करू शकणाऱ्या एकमेव अशा भगवत चरणांना मी शरण जाणे हेच माझ्यासाठी उत्तम आहे. तर हे काय समजतात आहे, काय ही आपल्याला प्रोसिजर देतात की जेव्हा आपल्याला समजते की सगळं माझ्या परे आहे, समजण्याच्या परे आहे, ते एकच कार्य काय असेल, नतमस्तक व्हा. उदाहरणार्थ की यशोदा यशोदा जी आहे जी, तिला माहित पडतं की कृष्णाने माती खाल्ली, मग ती म्हणतात तोंड उघड. तर तोंड उघडल्यानंतर कृष्ण काय करतात, आपल्या तोंडामध्ये संपूर्ण सृष्टी दाखवतात. सृष्टीमध्ये हे ब्रह्मांड आहे, त्याच्यात
पृथ्वी आहे, वृंदावन आहे, वृंदावनामध्ये डायरेक्ट यशोदा स्वतःला बघते आणि कृष्णाला बघते, तर ती चकित होते की अरे हे काय चाललेलं आहे. अं, ती चकित झाल्यानंतर ती म्हणते अरे हे काय झालंय, हे माझ्या समजण्या पलीकडे आहे काय चाललेलं आहे. म्हणून ती काय म्हणते, बेस्ट आहे माझ्यासाठी की नारायणा मी तुला नव्हतं मस्त. तर हे म्हणून भक्ताने काय करणे, जास्त काही सायंटिस्ट बनण्याची गरज नाही नाही ठेवायची. त्याला कशा प्रकारे ती समजू शकतो. जस्ट नतोस्मेह, शरण जाणे. अशा शरणागती अशी शरणागती सर्व मंगलमयी आहे आणि त्यामुळे सर्व सुखाची अनुभूती होते. जसं आता कोणी महान व्यक्ती असला त्याच्याकडनं आशीर्वाद मिळाला तर काय करायचं, पहिले दंडवत द्यायचं. तर तो तिथे काय होईल, तर त्याला काही याच्या हृदयामध्ये काय असेल की अरे याने मला हे नाही केलं. तर तो नतमस्तक केल्यानंतर तो पहिलेच तो काय होईल, अरे अरे म्हणजे सगळं तो त्याच्याबद्दल जे आहे काही निगेटिव्हिटी असेल ती चालली जाईल. म्हणजे सर्व सुखाची अनुभूती होते. आकाशही स्वतःच्या विस्ताराच्या मर्यादेविषयी अनुमान काढू शकत नाही, है की नाही. आकाश आपलं आपण म्हणू शकतो का आकाश हा इथून आहे जाऊ बॉम्बे टू हे चेंबूर, असं नाहीये. त्याचा विस्तार कितपत आहे आपल्याला माहित नाही. म्हणून जेथे स्वतः भगवंतच स्वतःची मर्यादा जाणू शकत नाही, तेथे अन्य व्यक्ती तरी काय काय. भगवंतच जे आहे हे अनंत आहे. एक भगवंताचं नाव काय, अनंत. अनंत म्हणजे की ज्यांच्या शक्त्या अनंत आहेत ते स्वतः अनंत आहे. जोपर्यंत भगवंतांना माहित पडतं की माझ्याकडे एवढ्या शक्त्या आहेत, तोपर्यंत त्यांच्या शक्त्याही वाढतात, त्यांची ग्लोरी वाढते, त्यांची महिमा वाढते. इथे सुखाची अनुभूती काय होते, कारण भगवंत काय म्हणतात आहे, भगवंत मला शरणागत झाला ये काय म्हणतात त्याला, ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्य. जो जसा मला शरण येतो तसा मी त्याला सामोरं जातो. त्यामुळे जसं आपण शरणागत होऊन त्यांना सर्वस्व म्हणून स्वीकारू, तेव्हा भगवंत आपलं सर्वस्व आपल्याला देतात, त्यांचं सर्वस्व आपल्याला देतात. उदाहरणार्थ, जेव्हा रुक्मिणी हरण होत होतं, रुक्मिणी हरणाच्या वेळेस काय होतं की रुक्मिणीला जस्ट त्यांनी आपल्या रथावर काय केलेलं आहे, आरूढ केलेलं आहे आणि निघतात आहेत. पण त्यांच्या मागे कोण लागले, ते शिशुपाल सगळे ते त्यांची टीम लागली. तेव्हा रुक्मिणी भयभीत झालेली दिसते की अरे एकटे कृष्ण आहे आणि नंतर मग एवढं सगळं आहे. तर तेवढ्यात बलराम येतात आपली सेना घेऊन आणि मग त्यांचं युद्ध सुरू होते. तेव्हा तेच रुक्मिणीचं भय घालवण्यासाठी कृष्ण काय म्हणतात, की तव सेना म्हणजे घाबरू नको, ही तुझी सेना आहे जी आहे ना, ती या सेनेला समाप्त करेल. आपण म्हणू अरे ही रुक्मिणीची सेना कुठून आली इथं इथं कृष्ण. तर कृष्ण काय म्हणतात, की जेव्हा तुम्ही मला स्वीकारलं तेव्हा सर्व माझं जे आहे ते तुमचं झालं. आलं लक्षात. तर आपणच म्हणतो की आपणच कृपण आहोत, कंजूस आहोत, की नाही नाही, हे माझं आहे. कृष्ण कृष्ण कुठून आले, हे कृष्णाचं, हे माझं, हे की नाही. तर म्हणून मग कृष्ण आपल्याला ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सदैव. पण सर्वस्व दिलं. रुक्मिणी म्हणे की तुम्ही नाही आले तर मी प्राण देईल. सर्व. तर कृष्ण म्हणतात की तव सेना, तुझी सेना जी आहे ही त्यांचा मुकाबला करेल, चिंता नको. हा, तर म्हणून इथे लिहिलं आहे की कसे भगवंतांची शक्त्या कशा आहेत, परास्य शक्तीर विविधेय सुरू येते स्वाभाविकी ज्ञान बल क्रिया. की भगवंत जे आहेत यांच्या हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांच्या जीवनामधील श्रेष्ठ अशा ब्रह्म संहितेत इतर सर्वजणही मान्य करतात की आधी भगवंतांच्या शक्ती जे काय अपरिमित आहे, परास्य शक्ती विविधेय सुरू आहेत, त्या उभ्या असतात सगळ्या. यांची इच्छा झाली स्वाभाविकी, भगवंतांची इच्छा झाली हे करायचं, त्या शक्त्या ऑटोमॅटिक ते ते करून टाकतात. ज्या ज्ञान बल क्रिया याच्यापासून काय संपन्न आहे.
म्हणून तर हे जे प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही जी स्थिती आहे ब्रह्मदेवांची स्थिती, बेसिकली ही शरणागतीसाठी आपल्याला सुरुवातीपासून सुरुवातीला काही तपश्चर्या कराव्या लागते. काय तपश्चर्या आहे ते? तर आपले ऋषभदेव म्हणतात की नायम देहो देह भाजाम लोके कष्टान कामान अर्हते विडभुजान तपो दिव्यम पुत्र का येन सत्वम शुद्धे तस्मात ब्रह्म सौख्यम तो अनंतम. तर फर्स्ट तपश्चर्या आपली काय आहे की या भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्ती जी आहे म्हणजे बेसिकली विडभुजा. तर आता नायम देहो देह भाजाम बोलतो की आपण स्वतः हे देह आहे, देहाला काय म्हणतात आहार निद्रा भय मैथून हे करणेच आपलं जीवन आहे हे समजू. हे तर विडभुजान, विडभुजान म्हणजे हा जो आनंद आहे तो जो शुकर आहे, शुकर जो आहे तो विष्ठा खातो, त्यालाही हे काय उपलब्ध आहे असा प्रकारचा आनंद. त्याच्यात तुमचं जीवन व्यर्थ नका करू. काय करावं? तपो दिव्यम पुत्र काय न सत्व, ते तुम्ही दिव्य तप करा ज्याने ब्रह्म सौख्यम तू अनंत. सुख काय? शारीरिक सुख आहे ते सगळ्यांना उपलब्ध आहे. मनुष्य धरून 84 लक्ष सगळ्यांना हे आहे. पण ब्रह्म सौख्यम जे आहे फक्त मनुष्याला मिळू शकतं ते तपश्चर्या. कुठली ही तपश्चर्या? म्हणजे भक्तियोग, जे जे श्रीकृष्णांची ही नवविधा भक्ती करणे, ही ऍक्च्युली काय आहे? ही तपश्चर्या आहे, तपो दिव्यम आहे. हे केल्यानंतर आपल्याला तो ब्रह्मसौख्यांची थोडी थोडी अशी इन्स्टॉलमेंट मिळत राहील. आणि ती जी एकदा आपण कम्प्लिटली शरणागत झालो तर तो आनंद जो आहे तो त्याच्यानुसार काय होईल? तो आनंदाम बुद्धिवर्धन, तो आनंद असा वाढत जाईल की त्याची काही सीमाच राहणार नाही. आणि नंतर अं, हे जे शारीरिक सुख हे तुच्छ वाटेल, हे की नाही? आणि तेव्हा कविराज गोसावी म्हणतात की श्रीकृष्णांची लादिनी शक्ती दिव्य मूर्त स्वरूप श्रीमती राधाराणी मधील आध्यात्मिक आनंद सागराचा या गतिशील वृद्धीचे सुंदर वर्णन ते दिलेलं आहे की हा आपण अंतरंगा शक्तीच्या अंडर येणार की महात्मानस तू माम पार्थ दैवी प्रकृती माहे भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा माम. तो बेसिकली दोन प्रकारचे लोक आहेत जे मायादेवीचा आश्रय घेतात आणि दुसरे दैवी प्रकृती माहे. म्हणजे दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात ते आहेत महात्मा, म्हणजे कृष्णासारखं. आणि जे म्हणजे बेसिकली मायेचा आश्रय घेतात त्यांना म्हणतात दुरात्मा, हे की नाही? तर ज्यांचा त्यांचा आश्रय आपण घेऊ तर त्या त्या प्रकारचे आपल्याला अनुभव येईल. ते आपल्याला डिसाईड करायचं आहे की कोणाचा आश्रय घ्यायचा आहे. हम्म. आज इथेच थांबूया आपण, पुढे कंटिन्यू करू. कोणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्णा. अभ्यास चालू ठेवा. मी तुम्हाला काही प्रश्न पाठवतो आता, ओपन बुक सेकंड कॅन्टोचे आता टाकतो फक्त ग्रुपवर. ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आपलं जे झालं. ठीक आहे, आताच टाकतो. तर हे आपलं रजिस्टर मध्ये लिहा, म्हणजे रजिस्टर तुमच्याकडे सदैव राहील काय तुम्ही लिहिलंय. कारण पेपर मग इकडे तिकडे चालले जाते, पहिले सांगितलंय. आणि ते त्याचं तुमचं हे करून PDF फाईल बनवून, तुम्हाला माहिती आहे ती लिंक दिलेली आहे आपण गुगल ड्राईव्हची,
त्याच्या तुमच्या फोल्डरमध्ये टाकून द्या. नाव द्याचं दुसरा स्कंद ओपन बुक, ठीक आहे. त्याचे PDF लावून त्यात टाका, मग मी वेळ मिळेल तर ते तपास. ओके. हरे कृष्णा. सर काही प्रश्न असेल तर विचारा. आणि आपण एक काय करा, गौर पौर्णिमा उद्या आहे, तर एक आपल्या भवितव्यासाठी म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी काय करा, एक नवीन काय म्हणतात त्याला, वाव घ्या किंवा रेझोल्युशन घ्या की काय, की अर्धा तास झोपण्याच्या आधी भागवतम वाच, ठीक आहे. मिनिमम अर्धा तास वाचायचं. काय झोपायचं म्हणजे दिवस चालू झाला, अर्धा तास वाचल्याशिवाय झोपू नका. येस. त्याने काय होईल, आपले 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण भागवतम होऊन जाईल. म्हणजे बेसिकली असे अर्धा तास मिनिमम वाचण्याचा हे करा. आणि त्याचं तेव्हा तुम्हाला आपल्याला काय होईल, लिंक लागेल, थोडा उत्साह येईल, समजायला लागेल. तर गौर पौर्णिमेला महाप्रभूंची कृपा मागा आणि मिनिमम अर्धा तास वाचायला सुरुवात करा. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.